नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पिरंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या निकालाबाबत अपडेट आलेला आहे। डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या निकालाबाबत बघा काय अपडेट आहे। जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेल्या कालवा निरीक्षक, मोजणीदार, अव्वल कारकून या पदांची नॉर्मलायझेशन नंतरची यादी जाहीर केली आहे, मात्र अंतिम निवड यादी जाहीर केलेली नाही। त्याबाबत संबंधित विभागाला विचारले असता त्यांनी या संदर्भात निवडणूक विभागाकडे परवानगी मागितली असल्याचे सांगितलेले आहे। वास्तविक आचारसंहिता असली तरी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निवडणूक विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसते। अशी वस्तुस्थिती असतानाही निकाल लांबवण्याचे नेमके काय कारण आहे, असा प्रश्न परीक्षार्थींकडून उपस्थित केला जात आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग एकच कारण देत आहे की निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर तुमचा निकाल जाहीर करण्यात येईल, परंतु निकाल जाहीर करण्यामध्ये निवडणूक विभागाची परवानगीची आवश्यकता नसते। निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडल्याची अफवा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे। मात्र ज्या परीक्षांना आचारसंहितेपूर्वीच परवानगी मिळाली आहे त्यांची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही। असे असताना आचारसंहितेचं कारण पुढे करत अनेक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, तर काही परीक्षांचे निकालच लावलेले नाहीत। यामध्ये MPSC कडून घेण्यात आलेल्या क्लर्क, त्याचबरोबर सरळ सेवेतून घेण्यात आलेला जलसंपदा विभाग, अन्न पुरवठा विभाग, विविध महानगरपालिकांमधील परीक्षेचे निकाल तसेच इतर काही परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तसेच आरोग्य सेवक व ग्रामसेवक यांचे अर्ज करून 9 महिने झालेले आहेत, तरीही त्यांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही। बघा, MPSC द्वारे घेतली जाणारी संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2024 ची अजूनही जाहिरात निघालेली नाही, तर दुसरीकडे लिपिक संवर्गाचा निकालच अजून जाहीर झालेला नाही। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील काही पदे आणि ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरून 9 महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप परीक्षाच झालेली नाही। तसेच जलसंपदा विभाग, अन्न पुरवठा विभाग, नगर परिषद भरती 2023 याचे अजून निकाल त्यांनी जाहीर केलेले नाहीत। विद्यार्थी मित्रांनो, जर आचारसंहितेपूर्वी जर जाहिरात निघालेली असेल तर त्याची परीक्षाही घेता येते आणि निकालही लावता येतात, फक्त नियुक्ती आदेश देता येत नाही। बघा, त्यांनी इथे दिलेलं आहे, आचारसंहितेत नियुक्ती देता येत नाही। निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एकतर नव्याने पदभरतीची मंजुरी देता येत नाही, मात्र आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांची भरतीसाठीची परीक्षा घेता येते, निकाल लावता येतात। फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे ही आचारसंहितेनंतर दिली जातात। न्यूजपेपरमध्ये आलेलं हे अपडेट आहे। नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। धन्यवाद।